हॅलो. हा ताई. हां, फक्त काय झालंय माहितीये का, की माझ्याकडून आता हे कॅश पैसे देण्यात आले. 2,00,000 ऑनलाईन आहेत माझ्याकडे. बर. त्यांना दिलेले आणि बाकी कॅश दिलेत मी. माझ्या मित्र-मैत्रिणीकडून पण घेऊन दिलेलेत आणि लोन काढून पण दिले. मला फक्त त्यांच्याकडून पैसे निघतील फक्त एवढी मदत करून द्या बस. हो, 1,001% ताई. त्यांचा फोटो वगैरे आहे का? हो, फोटो आहे. त्यांचे 2 नंबर आहेत जे आता मला भेटले रिसेंटली अच्छा, चालू आहेत ते प्रॉपर नंबर. प्रॉपर कुठले आहेत ते? प्रॉपर ते नारायणगावचे पण इथे पण त्यांचं ते सदाशिव पेठेत राहायला होते प्रॉपर पुण्याचे आहेत पुण्यामध्ये. का? हो. अच्छा. आणि 1 वर्षापासून फक्त परिचय तुमचा. हो, हो. म्हणजे तो परिचय असल्यामुळे ते फक्त सहज तुम्ही हेल्प केलं. हां, मी म्हटलं की जाऊ दे ना त्यांचं काम होईल. तर मग मी दिले त्यांना की देतील ते 10-15 दिवसात नाही का असं. अच्छा, अच्छा. तुम्ही ते पैसे तुमच्या मैत्रिणीकडून दिलो ना? हां, माझे पण दिलेत. माझे 3,00,000 लोन आहेत. 3,00,000चं लोन काढून माझ्या नावावर आणि माझं 1,00,000त सोनं माझ्याकडे सगळं आहे. बर, प्रूफ, बर. पावती वगैरे ऑगस्ट महिन्यात मी ठेवलेले माझं की 1,00,000त सोनं ठेवलेलं आहे. तेही माझ्याकडे आहे. ऑगस्ट महिन्यातच मी त्यांना पैसे दिले. 3,00,000चं लोन पण माझं ऑगस्ट महिन्यातच मी त्यांना काढून दिले. बर. तेही माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. बजाज फायनान्सचं लोन काढून दिलंय मी त्यांना. बरं, तुम्ही तर कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी कंप्लीट केलं तुम्ही? मी इथे भारती विद्यापीठला. किती दिवस झालं? म्हणजे आता ते भरपूर दिवस झाले. फेब्रुवारीमध्ये. तेव्हापासून तुम्हाला काय मदत झाली नाही? नाही. ते म्हणतायत की ते कॅश तुम्ही पैसे दिल्यामुळे ही केस घेता येणार नाहीये. कारण तुम्ही कॅश किती दिलं त्यांना फेस टू फेस? कॅश आता 2,00,000 ऑनलाईन आणि बाकी कॅश म्हटले तर मग 13,00,000 कॅश आहे. बापरे! हं. त्या गोष्टीला म्हणजे बरोबर कायद्यामध्ये कोणी आणि लक्ष करत दुसरी नाही. गोष्ट अशी झाली की रात्री मी व्हिडिओ टाकल्यानंतर तिचा कॉल पण आला होता मला. ओके, ओके. हां. हां, ती म्हटली व्हिडिओ डिलीट कर, मी तुला पैसे द्यायला तयार आहे. मी हां. म्हटलं ठीक आहे, मग मला तू आता पैसे पाठव, मी लगेच व्हिडिओ डिलीट करते. बरं. तर म्हटली नाही आता तर नाहीये माझ्याकडे पैसे, पण मी 12, 13, 14 तारखेला मी तुला पैसे देते. हे बोललेलं रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे आहे. ती बरं. त्याच्यामध्ये ताई, पैशाचं सुद्धा बोलतीये. ताई तुम्हाला एवढं आश्वासन देतो. हं. तुमचे व्हिडिओ रील्स बनवता तुम्ही खूप छान बनवते आणि आपलं टायगर ग्रुपचं असं काम आहे, की भारतभरामध्ये असं एक गाव नाही, असं एक खेडेगाव नाही, असं एक तालुका नाही, असं एक डिस्ट्रिक्ट नाही आणि असं एक राज्य नाही तिथं आपलं शाखा नाही, असे पोरं नाही आपले. पूर्ण व्हिडिओ भरून पूर्ण भारतभर व्हायरल होईल आणि तिथे जे हे हरामखोर जे ते लेडीज आहे ते ताईच्या बद्दल मला ते बोलाबद्दल लेडीच्या बद्दल खूप आदर करतो. बोला मला खूपच वाईट वाटते. पण हे अहो, पण ती असे बाई खूप आगाऊ आहे. कुणाला ती लोकांना बाई बोला असं खूप वाईट